दर्शक हो नमस्कार, परिवर्तन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, भीमा खोऱ्यामध्ये आणि निरा खोऱ्यामध्ये जो काही दमदार पाऊस पडलाय त्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्याचं वरदायनी असलेले जे उजनी धरण आहे ते उजनी धरण जवळपास 96% भरले आणि पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून सातत्यानं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येते। काल रात्रीपासून तो विसर्ग जवळपास 15,000 होता, 20,000 होता, सकाळी तो 30,000 करण्यात आलाय आणि आज सकाळी आपण 12ची अपडेट, दुपारची 12ची अपडेट बघितली तर उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये जवळपास 50,000 क्युसेकचा विसर्ग हा पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतो। या ठिकाणी आपण बघू शकतोय ही जी काही भीमा नदी आहे ती भीमा नदी आता दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली आहे। खरं तर भीमा नदीला पूर सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे, कारण उजनी धरणातून 50,000 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडला जातोय आणि त्याच पद्धतीनं वीर धरणातून निरा खोऱ्यामध्ये जो काही पाऊस पडलाय त्या वीर धरणामधून सुद्धा जवळपास 10,000 क्युसेकच्या आसपास हा विसर्ग निरा नदीमध्ये सोडला जातोय आणि एकंदरीत निरा नदीमध्ये आणि उजनीतून जो काही विसर्ग येतोय तो सगळा एकंदरीत विसर्ग संगमार्ग जर पुढे आला तर तो जवळपास 60,000 क्युसेकच्या आसपास तो विसर्ग होतोय आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस सुरू आहे। जे आपले ओढे असतील, नाले असतील त्या माध्यमातून जो काही पाणी पुढे येते, जे काही पाणी मोजलं जाऊ शकत नाही, अनियंत्रित पाणी आहे, त्या पाण्याची सुद्धा वाढ या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये होऊ शकते आहे। त्यामुळे आता खरं तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे। आपल्या विद्युत मोटर असतील, साहित्य असेल ते नदीच्या पात्राच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खरं तर गरज आहे। आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितले की ज्या पद्धतीनं या सुरुवातीच्या काळामध्ये 15,000 20,000 क्युसेक विसर्ग येत होता तेव्हा साहित्य आपलं थोडं उंचीवरती असायचं, मात्र आता जो विसर्ग येतोय तो उजनीतलाच प्रॉपर 50,000 विसर्ग आहे, वीरचा 10,000च्या आसपास आहे आणि मधला आतला जो येणार आहे तो असणार आहे तर तो कमीत कमी 3 ते 5,000च्या आसपास तो विसर्ग असू शकणार आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर भीमा नदीला जवळपास 60,000 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये आता पुढच्या काही तासामध्ये या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपली काळजी घेणं गरजेचं आहे। आपली जनावर नदीच्या पात्रामध्ये जाणार नाहीत, आपलं जीव धोक्यात जाऊन आपण काय करणार नाही याची काळजी सुद्धा या ठिकाणी घ्यायची आहे। मी सध्या आमच्या गावातील जे काही स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या पायथ्याशी आहे। या ठिकाणी भीमा नदीचं पात्र थोडं विस्तृत आहे, आपण पाहू शकतो। या ठिकाणी आता अगदी मी नदीच्या पात्रामध्ये आहे, मात्र थोड्या वेळामध्ये किंवा काही तासानंतर हे पात्र आहे ते पात्र आता पाणी पातळी वाढणार आहे आणि ही भीमा नदी पाणी पातळी वाढल्यानंतर जो पूरची सदृश परिस्थिती निर्माण होणार आहे। त्यामुळे आता भीमा नदीमध्ये 50,000 विसर्ग सध्या तरी सोडला जातोय, मात्र दौंडची आवक जर कदाचित वाढली आणि दौंडची आवक वाढली तर पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनी धरणातून पुन्हा आणखी तो विसर्ग सोडला जाणार आहे। त्यामुळे आता तो नंतर किती सोडला जाणार आहे, विसर्ग किती असणार याची अपडेट आम्ही तुम्हाला आमच्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू। मात्र तुम्ही सुरक्षित राहा, तुमची आणि तुमच्या जनावरांची, शेती साहित्याची तुम्ही काळजी घ्या असं आवाहन हे आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करतोय। तुर्ताची अपडेट एवढीच की उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये 50,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जातोय, वीरमधूनचा 10,000चा विसर्ग आहे आणि त्यामुळे भीमा नदीला पूर सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते। बालाजी फुगरे, परिवर्तन न्यूज, पंढरपूर।